आता या डिशला काय बरं नाव द्यावं हा प्रश्न मला पडला होता. बराच वेळ विचार करून मी ह्याचं नाव ठेवलं आहे आम्रखंड रोल्स. घरी पाहुणे येणार असतील तर काय गोड करायचा हा प्रश्न नेहमीच पडतो. तर त्यावेळेस ही डिश नक्की ट्राय करा आणि तुमच्या गेस्टला इम्प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. एका भांड्यात 1 कप मैदा, अर्धा कप पिठी साखर, चिमूटभर मीठ, 2 चमचे तूप किंवा बटर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आणि हे सर्व थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गाठी होता कामा नये. बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट पण फ्लोई पाहिजे. आता मला इथे अर्धा कप दूध आणि वरती 2 चमचे पाणी अजून थोडंसं मी घातलं आहे. दूध किंवा पाणी काही वापरलं तरी चालेल, पण दुधाने एक छान टेस्ट आणि कॅरमलायझेशनचं असं टेक्स्चर येतं. इथे बॅटरची कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे बॅटरच्या कन्सिस्टन्सीकडे लक्ष द्या. फ्लेवरिंगसाठी इथे तुम्ही व्हॅनिला एसेन्स किंवा वेलदोड्याची पूडही घालू शकता. मी साखर बारीक करताना त्याच्यात वेलदोडे घातले होते. आता पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्याला थोडंसं तूप किंवा तेल किंवा बटर लावून छान सीझन करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही जर नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर त्याला सीझन करायची गरज नाही. आता थोडंसं बॅटर घ्यायचं आणि एक समान सगळीकडून पसरून घ्यायचं व्यवस्थित. खालून सोनेरी रंग आला आणि ह्याच्या कडा सुटू लागल्या की हे उलटून घ्यायचं. दोन्ही बाजूनी सोनेरी होऊ द्या. हे असेच खायलाही खूप छान लागतात. तुम्ही ह्याला काय म्हणाल? पॅनकेक की गोड डोसा? वाह! दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग आलेला आहे. आता हे काढून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सर्व करून घ्यायचे. आता आपल्याला आम्रखंड पाईप करायचा आहे. त्यासाठी एक पाइपिंग बॅग घ्यायची आणि त्याचा तोंडाकडचा भाग कट करून घ्यायचा. आम्रखंडामध्ये जर तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले असतील किंवा त्यात ड्रायफ्रुट्स असतील तर पाइपिंग बॅगचं तोंड थोडंसं मोठं कट करायचं. आता एक उंच ग्लास घ्यायचा आणि पाइपिंग बॅगचं जे तोंड असतं ते खालच्या बाजूला ठेवून पाइपिंग बॅग ग्लासमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायची. असं केल्याने त्यात आम्रखंड किंवा कोणत्याही फ्लेवरचं श्रीखंड फिल करायला सोपं जातं. आता हे घरी बनवलेलं आम्रखंड आहे. याआधी मी आम्रखंड कसं बनवायचं घरच्या घरी तीही रेसिपी शेअर केली आहे. आता तुम्ही इथे कुठल्याही फ्लेवरचं श्रीखंड किंवा आम्रखंड वापरू शकता. आम्रखंड फिल करून झालं की पाइपिंग बॅग व्यवस्थित बंद करायची. आता हे पॅनकेकवर पाईप करून घ्यायचं. पाईप करताना एकदम मधोमध नाही तर थोडंसं कडेनी सुरुवात करायचं, म्हणजे रोल करायला आपल्याला स्पेस राहते आणि रोलही करता येतं व्यवस्थित. आम्रखंड खूप जास्तही पाईप करू नका. आता हलक्या हाताने थोडासा जोर लावून हे व्यवस्थित रोल करून घ्यायचं. रोल केल्यानंतरून दोन्ही बाजूंनी आम्रखंड पूर्ण भरून घ्या. रोल जर मोठा झाला असेल तर हवा असल्यास तुम्ही हे मधून कट करा आणि सर्व करताना छान ड्रायफ्रुट्सनी गार्निश करा. आणि अशा प्रकारे काहीतरी वेगळा पण अगदी चविष्ट असा गोडाचा पदार्थ तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ती कशी वाटली ते मला नक्की कळवा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.